हॅलो फ्रेंड्स, तुमचे हे केस पांढरे झालेले असतील किंवा मग पांढरे व्हायला सुरुवात झालेली असेल किंवा तुम्हाला पांढरे केस नकोसे असतील तर ही रेमेडी तुमच्यासाठी आहे. आज आपण पाहणार आहोत केसांवरती छान कलर कसा आणायचा. लाल कलरचे केस आवडत असतील तर या रेमेडीनं लाल ही कलर करू शकता किंवा मग तुम्हाला काळे केस बनवायचे असतील तर तेही तुम्ही या रेमेडीनं करू शकता. अतिशय सोपे आणि घरगुती साहित्यामध्ये आज आपण हे रेमेडी पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक मध्यम आकाराचा बीट, त्यावरती साल काढायचे आणि त्याला बारीक असे तुकडे करून घ्यायचे आणि मिक्सर भांड्यामध्ये याला छान असं फिरवून घ्यायचं आहे. एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायचे. तर इथं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे बीट घातलेलं आहे आणि हे छान फिरवून घेतलेलं आहे. याची बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे. आता आपल्याला एक भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे पेस्ट काढून घ्यायचे. यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचं आहे. गॅसवरती उकळत ठेवा. मध्यम गॅसवरती आपल्याला छान हे उकळून घ्यायचं आहे. अर्धं पाणी होईपर्यंत आपल्याला हे छान उकळत ठेवायचं आहे. आपण मेहंदी भिजवताना यामध्ये बीट घालणार आहोत, त्यामुळं आपल्या केसांना नॅचरल कलर येणार आहे आणि आपले केस अतिशय सुंदर असे दिसणार आहेत. रेग्युलर हे रेमेडी लावल्याने केसांना खूप सुंदर असा कलर येतो. आता यामध्ये दुसरा घटक आपण घालणार आहोत, ते आहे कॉफी पावडर. तर कॉफी पावडरमुळे आपल्या केसांना खूप छान चमक येते आणि केस आपले अतिशय सुंदर काळेभोर दिसायला मदत होते. केसामध्ये कोंडा असेल तर तो सुद्धा नाहीसा होतो आणि केस दाट व्हायला मदत होते, केस काळे व्हायला मदत होते. कॉफीचे खूप सारे फायदे आपल्या केसांसाठी आहेत. त्यासाठी आपण इथं कॉफी पावडर घेतलेली आहे. पाणी आपलं इथं छान उकळून तयार झालेलं आहे आणि थंड होण्यासाठी आपण ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण इथं दुसरी तयारी करूया. त्यासाठी आपल्याला एक छोटासा बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे लिंबू. तर लिंबाचा 1 चमचा रस आपल्याला इथं लागणार आहे. आता हा लिंबाचा रस आपण डायरेक्टली केसांवरती अप्लाय करायचं नाही, तर केसांची हानी होऊ शकते. त्यासाठी आपल्याला इथं ह्या लिंबाच्या रसामध्ये 2 चमचे पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतरच केसांवरती हे अप्लाय करायचं आहे. डायरेक्टली केसांवरती लिंबू जर लावला तर केसांचा खूप सारं नुकसान होऊ शकतं. त्यासाठी डायरेक्टली शॅम्पू असो किंवा मग लिंबू असो आपण केसांवरती डायरेक्टली लावायचं नाही. थोडंसं पाणी यामध्ये घालूनच आपल्याला हे लावायचं आहे. आता यामध्ये 2 चमचे पाणी घातलेलं आहे. तर आता यामध्ये आपल्याला मेहंदी घालायची आहे. केस सुरक्षित राहण्यासाठी, केसांमध्ये चमक येण्यासाठी किंवा केसातील कोंडा नाहीसा होण्यासाठी आपण लिंबाचा वापर करू शकतो आणि लिंबू आपल्या केसांसाठी खूपच फायदेशीर असा ठरतो. आता या लिंबाच्या पाण्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मेहंदी. तर इथं मी हिनाची मेहंदी घेतलेली आहे 4 चमचे. तर तुमचे जर केस दाट असतील तर तुम्ही इथं मेहंदीचं प्रमाण वाढवून घेऊ शकता. आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये आपण जे बीटचं पाणी केलेलं होतं ते बीटचं पाणी एखाद्या गाळणीनं किंवा कॉटनच्या कपड्यानं गाळून घ्यायचं आणि ते यामध्ये घालायचं. बीटचं पाणी घातल्यानं कलरही चढतो आणि आपले केस सुंदरही दिसतात, चमकदार दिसतात. हा जो हेअर पॅक आहे तो आपल्या केसांना खूप छान कलर देतो आणि कंडिशनरचं सुद्धा काम करतो. केसांसाठी खूपच फायदेशीर असा हा हेअर मास्क आहे. आपल्या केसांची मुळं मजबूत बनवून ठेवण्यासाठी सुद्धा हे हेअर मास्क काम करतो आणि केस गळती थांबायला सुद्धा मदत होते. पण यामध्ये लिंबू घातलेला आहे, त्यामुळं केस आपले स्ट्रॉंग होऊन हेल्दी सुद्धा व्हायला मदत होणार आहे. तर लिंबामध्ये कॅल्शियम असतं, व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक ॲसिड, खूप सारे असे पोषक तत्व असतात आणि तेच आपल्या केसांना पोषण देतात आणि आपल्या केसांना पोषण मिळाल्यामुळं केस आपले स्ट्रॉंग होतात आणि केसांची मुळं घट्ट व्हायला मदत होते आणि त्यामुळं आपली केस गळतीसुद्धा बंद होते. बीट आपल्या केसांना नॅचरल कलर देतं. पांढऱ्या केसांसाठी तर खूपच फायदेशीर आहे. आता आपण बाहेरून महागडे केमिकलयुक्त प्रोडक्ट आणून वापरतो, त्यामुळं केसांचं आपल्या नुकसान होतंच, पण केस आपले डॅमेज व्हायला सुरुवात होते. त्यासाठी आपण घरच्या पद्धतीनं, घरच्या घरी सोप्या पद्धतीनं नॅचरल कलर करून केसांवरती अप्लाय करू शकतो. त्यामुळं आपल्या केसांची कोणतीही हानी होत नाही. तर हे हेअर डाय आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. ज्याचे केस पांढरे असतील तेही लावू शकतात किंवा ज्यांचे केस पांढरे नसतील तेही लावू शकतात. आपल्या केसांना खूप सुंदर कलर याच्याने येणार आहे. त्याचबरोबर केसांच्या हेल्दी वाढीसाठी सुद्धा तुम्ही हे हेअर पॅक लावू शकता. बीटमध्ये आयरनचं भरपूर प्रमाण असतं, त्यामुळं केसांना छान कलर येतो. त्याचबरोबर केसांची मुळंसुद्धा घट्ट व्हायला मदत होते. आपल्या केसांना खूप छान असं पोषण मिळतं. हिना मेहंदी केसांना लावल्यानंतर केस आपले मजबूत होतात. तर हे हेअर डाय केसांची वाढ होण्यास मदत होते. नॅचरल पद्धतीनं आपले केस पांढरे झालेले काळेसुद्धा होऊ शकतात. केसात कोंडा असेल तर तो सुद्धा नाहीसा होऊ शकतो. केसांना छान पोषण देऊन केस मजबूत बनवतं आणि त्याचबरोबर केसांचं गळणंसुद्धा थांबतं.
केसांच्या कलरसाठी हिना मेहंदीचा वापर जरूर करा. केसांवरती छान कंडिशनरचं सुद्धा काम करतं. हेल्दी केसासाठी आपण हिना मेहंदी लावू शकतो. तर इथं आपलं हे सोल्युशन आपलं इथं तयार झालेलं आहे. हे अर्धा तास आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर केसांवरती अप्लाय करायचं आहे. जर तुम्हाला काळे केस हवे असतील तर तुम्ही हे रात्रभरासाठी झाकून ठेवू शकता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी केसांवरती अप्लाय करू शकता. आता हे सोल्युशन आपल्या केसांना लावायच्या अगोदर केस आपले स्वच्छ शॅम्पूने धुवून कोरडे करून घ्यायचं आणि त्यानंतरच केसांवरती अप्लाय करायचं. केसांवरती खूप सुंदर कलर येतो. आता हे 2 तास आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि त्यानंतर नॉर्मल पाण्याने केस स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला केस शॅम्पूने स्वच्छ धुवायचे आहेत. तर ही रेमेडी लहान मुलं असो किंवा मुली असो किंवा तरुण मुलं-मुली असो किंवा वयोवृद्ध माणसं असोत, सर्वांसाठीची रेमेडी आहे. केसांना खूप छान कलर चढतो आणि केस आपले नॅचरल पद्धतीनं कलर होतात. जर तुम्हाला यामध्ये लाल कलर किंवा बर्गंडी कलर पाहिजे असेल तर तुम्ही हे सोल्युशन लगेच केसांवरती लावू शकता. त्यानंतर जर तुम्हाला काळे केस पाहिजे असतील तर तुम्ही हे रात्रभरासाठी ठेवून देऊ शकता. आपण यामध्ये भरपूर असे पोषक तत्व घातलेले आहेत. त्यामुळे आपल्या केसांना कोणतीही हानी होत नाही. आपले केस नॅचरल पद्धतीनं कलर होतात. तर अशा पद्धतीनं तुम्ही ही केसांवरती अप्लाय करा. घरच्या घरी नॅचरल पद्धतीनं केस कलर करू शकता. आजची रेमेडी आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील. अशा पद्धतीनं आपण केसांवरती हे संपूर्ण मेहंदी लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर 2 तासांनी केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. खूप सुंदर असा कलर येतो. भेटूया पुढच्या रेमेडीमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.